विद्यार्थी मित्रांनो, ऑन सेईंग प्लीज रिटन बाय A.G. गार्डिनर या पाठाच्या सेकंड पार्टमध्ये आपलं स्वागत. पहिल्या पार्टमध्ये आपण शिकलो की हाऊ अ पॅसेंजर वॉज हर्ड आउट ऑफ द लिफ्ट बाय अ लिफ्टमॅन, व्हॉट मेड हिम सो अँग्री, व्हॉट आर द लॉज अँड सोशल ट्रॅडिशन्स, वाय एटिकेट्स अँड मॅनर्स आर इसेन्शियल टू लिव्ह द लाईफ स्मूथली अँड सो ऑन. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया सेकंड अँड लास्ट पार्ट ऑफ दिस एसे ऑन सेईंग प्लीज रिटन बाय A.G. गार्डिनर. प्लीज म्हटल्यावर किंवा प्लीज म्हटल्यावर काय होते. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. आता मी या ठिकाणी माझा मित्र एक पोलाइट कंडक्टर त्याचं वर्णन करणार आहे. आणि तुम्हाला असं वाटू नये की मी कंडक्टरसोबत कुठला तरी भेदभाव करत आहे. म्हणजे मी या कंडक्टरला माझा फ्रेंड म्हटलं, पोलाइट कंडक्टर म्हटलं, याचा अर्थ असा नाही की बाकीचे कंडक्टर पोलाइट नाही. त्यामुळं असं कोणी समजू नये की हा रिब्यूक आहे टू कंडक्टर्स जनरली, म्हणजे हा कंडक्टर लोकांसाठी हा काहीतरी फटकार आहे असं कोणाला वाटायची काही गरज नाही. ऑन द कॉन्ट्ररी, विरोधाभासी, आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू केम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. आय एम डिस्पोज्ड म्हणजे माझी अशी मान्यता आहे की समाजामध्ये असे काही क्लासेस आहे की त्या क्लासेसमधून म्हणजे ऑर्डियल म्हणजे डिफिकल्ट कंडिशन, खूप डिफिकल्ट कंडिशनमधून काही लोक ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू, म्हणजे फार डिफिकल्ट कंडिशनमधून काही लोक वर येतात आणि डिफिकल्ट कंडिशनमधून वर येत असल्यामुळं त्या लोकांना साहजिकच इतर लोकांशी कसं वागावं, किती सौजन्याने वागलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींची त्यांना कल्पना असते आणि म्हणूनच कदाचित हे लोक फार सौजन्यशील असावेत. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लिझंट स्पेसिमेन हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. आता यासोबतच इकडे आणि तिकडे सर्वीकडे आपण अशाही लोकांना भेटतो, अशाही कंडक्टर्सला भेटतो जे की अनप्लिझंट स्पेसिमेन असतात. अनप्लिझंट म्हणजे कधीच ते प्लिझंट नसतात, खुश नसतात. ते एक स्पेसिमेन म्हणजे नमुना असतात. हू रिगार्ड्स, ते समजतात द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. दे कन्सिडर ऑल द पॅसेंजर्स देअर नॅचरल एनिमीज. ते त्यांच्या पॅसेंजरला जणू काही त्यांचे नैसर्गिक शत्रूच मानतात. ॲज क्रिएचर्स हू चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. जसे की हे पॅसेंजर लोक बसमध्ये याच्यासाठी येतात, याच्यासाठी चढतात की जसं काही त्यांना त्या कंडक्टरला फसवायचं आहे अशी काही कंडक्टरची धारणा झालेली असते. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस अँड ॲन ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि त्याला असं वाटतं की या लोकांना जर आपल्याला रिजनेबली म्हणजे तार्किकदृष्ट्या ऑनेस्ट ठेवायचं असेल, प्रामाणिक ठेवायचं असेल तर लाऊड व्हॉइसचा या ठिकाणी वापर करावा लागेल. मला मोठ्यानं बोलावं लागेल, ॲग्रेसिव्ह मॅनर ठेवावं लागेल. जर मी ॲग्रेसिव्ह मॅनर ठेवलं, मोठ्यानं बोललो तर हे लोक मला चीट करू शकणार नाही. आता हे चिटिंग कशा संदर्भात आहे तर बरेचसे लोक बसमध्ये चढतात आणि बरेचसे लोक पैसे नाहीत असा बहाणा करतात, खूप दूर गेल्यानंतर बसमधून उतरतात. तर अशा प्रकारे ते कंडक्टरला फसवतात असं काही कंडक्टरला वाटतं. बट दिस टाईप इज रेअर. पण अशा प्रकारचे जे लोक असतात ते फार रेअर आहे. रेअरर दॅन इट यूज टू बी. खूपच ते रेअर असतात. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी व्हिच आल्सो रन्स द बसेस. आता या ठिकाणी एक पब्लिक ओज आहे, पब्लिकची चिंता वाहणारी एक कंपनी आहे. ती खरं तर रेल्वेच्या क्षेत्रामध्ये काम करते, अंडरग्राउंड रेल्वेजच्या क्षेत्रामध्ये काम करते, काही मेट्रोज चालवते अशी ती कंपनी आहे. पण ती कंपनी सध्या काही बसेससुद्धा रन करत आहे. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. आणि ही जी कंपनी आहे
ती इन्सिस्ट करत आहे अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स, की त्यांच्या सर्वंट्समध्ये म्हणजे जे काही कंडक्टर्स आहे, ड्रायव्हर्स आहे, त्या लोकांमध्ये सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी असावी, म्हणजे त्यांच्यामध्ये उच्च प्रकारची एक सभ्यता असावी, असा यांचा एक स्टँडर्ड मानस आहे, मापदंड आहे. आणि त्यामुळेच काय होत आहे, इन डुईंग धिस, असं करण्यामध्ये, इट नॉट ओन्ली मेक्स थिंग्स प्लेझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अँड इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. आणि असं असण्यामुळे काय होतं की कंडक्टर आणि ड्रायव्हर हे पब्लिकसाठी प्लीझंट असतात आणि प्लीझंट असल्यामुळे त्यांचं ट्रॅव्हलिंग हे प्लीझंट होतं. आणि यासोबतच ही कंपनी, हे कंडक्टर, हे ड्रायव्हर्स एक इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिससुद्धा समाजाला देत आहेत. तर अशा प्रकारे त्यांच्याकडून कळत नकळत समाजसेवासुद्धा घडत आहे. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग्स ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. आता ज्या प्रकारे मी कंडक्टरमधला एक कंडक्टर त्या ठिकाणी घेत आहे आणि त्याला ट्रिब्यूट करत आहे, त्याला वंदना देत आहे, त्याला मी सॅल्यूट करत आहे, तर याचा अर्थ असा नाही की इतर कंडक्टर्स लोकांसोबत माझं कुठलं वैर आहे किंवा मी त्यांच्यासोबत अनफ्रेंडली आहे. मी सर्वांसोबतच फ्रेंडलीच आहे. फक्त या ठिकाणी मला एक व्यक्ती आवडला, त्याचं वर्तन आवडलं, तो एक कंडक्टर होता आणि म्हणून मी त्या व्यक्तीला या ठिकाणी ट्रिब्यूट पे करत आहे, त्याचं मी या ठिकाणी गुणगान करत आहे, त्याला मी सॅल्यूट करत आहे. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. आता एक दिवस मी बसमध्ये चढलो आणि त्या दिवशी मला त्या व्यक्तीला मी पाहिलं, मी त्या व्यक्तीसोबत कॉन्शियस झालो, मला त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव झाली, तो व्यक्ती मला माहीत झाला. पण त्याच दिवशी असं झालं होतं की मी माझं जे पॉकेट आहे, माझा जे बटवा आहे, तो मी घरीच विसरलो होतो आणि विदाऊट एनी मनी आय हॅड जम्प्ड ऑन टू अ बस. आता माझ्या खिशामध्ये एकही पैसा नव्हता आणि मी बसमध्ये तर चढलो होतो. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग्स. ज्यावेळेला असं काही घडतं ना, त्यावेळेला सर्वांनाच माहीत असतं की आपली भावना त्यावेळेला काय होते, की आपण बसमध्ये आहो आणि आपल्या खिशात एकही पैसे नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी फारच वेगळं वाटतं, शरमल्यासारखं वाटतं. द मिक्स फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. आणि त्या ठिकाणी आता मिक्स फिलिंग्स येतात, वेगवेगळ्या फिलिंग्स आपल्यामध्ये अराउज होतात. विथ द डिस्कवरी अराउजेस. डिस्कवरी अराउजेस म्हणजे जेव्हा आपण डिस्कवर करतो की अरे आय ॲम हिअर विदाऊट मनी, जेव्हा आपल्याला माहीत होतं की आय ॲम हिअर विदाऊट मनी, म्हणजे आपल्याला माहीत झालं, डिस्कवर झालं की आता आपल्याकडे पैसे नाही आणि आपण बसमध्ये चढलेलो आहो, त्या बसच्या कंडक्टरला आपल्याला फेअर द्यावं लागेल, भाडं द्यावं लागेल. तर या ठिकाणी डिस्कवरी हा अर्थ आहे की माझ्याजवळ कुठलेही पैसे नाही, मी माझा बटवा घरी विसरलो, याचा शोध लागला अशा अर्थाने. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आता तुम्ही यावेळेला अनॉइड होता, चिंताग्रस्त होता, तुम्ही थोडे चिडता. बिकॉज यू लुक लाईक अ फूल, कारण तुम्ही आता मूर्खासारखे भासता, मूर्खासारखे दिसता. ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आणि तुम्ही मूर्ख तर वाटता पण सोबतच खोटारडे. लोक तुम्हाला खोटारडे पण म्हणू शकतात की हा खोटारडा आहे, याच्याकडे पैसे आहे पण हा देत नाही. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. आता या ठिकाणी जर एखादा कंडक्टर तुमच्याकडे सरप्राईज होऊन पाहत असेल आणि तो कोल्ड आय म्हणजे तुमच्याकडे घृणात्मक नजरेनं पाहत असेल, तर तुम्ही या ठिकाणी कुठलंही सरप्राईज व्यक्त करू नका. हे प्रत्येकासोबत घडत असते. आणि अशा वेळेला कंडक्टर तुम्हाला म्हणेल, येस आय नो द स्टेल ओल्ड ट्रिक. मला माहीत आहे ही जी तुमची स्टेल ओल्ड ट्रिक आहे, म्हणजे शिडी जुनी पुराणी जी ट्रिक आहे ती आम्हाला फसवायची, तर ही मला माहीत आहे. म्हणजे कंडक्टरला असं म्हणायचं असतं की तुझ्याजवळ पैसे आहे, चल मला तू पैसे दे, तिकीट काढ आणि प्रवास कर. नाव देन ऑफ यू गेट अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement.
आणि कधी कधी असंही होतं की एखादा कंडक्टर फार चांगला असतो, तो तुम्हाला काही म्हणणार नाही, पण ज्यावेळेला तुम्ही त्याला सांगाल की माझ्याजवळ पैसे नाही, तर होऊ शकतं की तो त्यावेळेला बस थांबवेल आणि तुम्हाला तो सहजच उतरू देईल. परंतु उतरू दिल्यानंतरही तुमची समस्या काही कमी होणार नाही. तर तुम्हाला उतरल्यानंतरही काही इनकन्व्हिनियन्स म्हणजे तुमची गैरसोय होणार आहे. कदाचित तुम्हाला कुठे जायचं असेल, तुमची एखादी ट्रेन मिस होईल, किंवा तुम्हाला कुठल्या एंगेजमेंटला जायचं असेल तर एंगेजमेंट मिस होईल, तुम्हाला कुठल्या कामाला जायचं असेल तर ते काम तुमचं मिस होऊ शकतं. हॅविंग सर्च माय पॉकेट्स, माझे पॉकेट्स मी सर्च केल्यानंतर, इन व्हेन म्हणजे व्यर्थ. व्यर्थ म्हणजे आता मला तर माहीतच आहे माझ्या पॉकेटमध्ये काहीच नाही, परंतु तरीही आपण वारंवार आपलं पॉकेट चेक करत असतो, त्याला म्हटलेलं आहे इन व्हेन. फॉर स्ट्रे कॉपर्स म्हणजे एक नाणं. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आणि मला माहीत झालं की माझ्याकडे कुठलंही पेनी नाही. पेनी म्हणजे इंडियामध्ये जसे पैसे असतात तसं इंग्लंडमध्ये पेनी असतात. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट फेस ॲज कुड अझ्युम दॅट आय कुडंट पे द फेअर. आणि मी आता कंडक्टरला सांगितलं की आता माझ्याकडे पैसे नाही, मी फेअर भरू शकत नाही. आणि हे सांगताना मी माझा जो चेहरा आहे तो कसा केला, ऑनेस्ट केला. जेवढा मी प्रामाणिकपणा दाखवू शकतो माझ्या चेहऱ्यावर तेवढा मी तो दाखवण्याचा प्रयत्न केला. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, आणि मी त्याला सांगितलं की आता मला पैसे आणायसाठी घरी जावं लागेल, म्हणजे तू आता मला एकतर थांबव इथे, किंवा जर तुला वाटत असेल तर मला तू समोर घेऊन चाल, असं या ठिकाणी लेखकाला म्हणायचं होतं. ओ यू निडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. आता असं मी म्हटल्यानंतर तो कंडक्टर मला म्हणाला की ओ यू निडंट गेट ऑफ, तुम्हाला आता खाली उतरण्याची गरज नाही. ऑल राईट, ठीक आहे, तो म्हणाला. ऑल राईट, पण मी त्याला म्हणालो आय सेड बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, पण माझ्याकडे तर कुठलंच कॉपर नाही, कुठलंच नाणं नाही, कुठलेही पैसे नाही. ओ आय शॅल बुक यू थ्रू, तरीही मी तुम्हाला बुक करत आहे, तुमचं तिकीट काढत आहे. ही रिप्लाइड, त्या कंडक्टरने उत्तर दिलं. वेअर डिड यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठं जायचं होतं. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिव्हेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. आणि असं म्हटल्याबरोबरच त्यानं त्याचे तिकीट्स घेतले, माझं बुक केलं, आणि एवढं करून तो मला म्हणाला की तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही बँकपासून ते हाँगकाँगपर्यंत जर कुठेही जायचं असेल तर तुमचं मी तिकीट बुक करू शकतो. तर बँक म्हणजे लंडनमधलं एक ठिकाण आहे. तर या ठिकाणी असा हा प्रसंग घडला. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम, आणि मला त्या ठिकाणी वाटलं की तो मनुष्य, तो कंडक्टर हा अतिशय दयाळू वृत्तीचा कंडक्टर होता. अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो, अँड ॲज ही गिव्ह मी द तिकीट आय सेड बट व्हेअर शॅल आय सेंड अ फेअर. आता त्याने मला तिकीट दिले आणि मी त्याला सांगितलं की व्हेअर आय वॉन्टेड टू गो, मला कुठे जायचं होतं. अँड ही गिव्ह मी द तिकीट्स, मला त्याने तिकीट दिले, आणि मी त्याला विचारलं की मी तुम्हाला फेअर कुठे सेंड करू, मी तुमचं हे तिकीटचं भाडं जे आहे ते तुम्हाला मी द्यावं लागेल ना, मला मी तुम्हाला कसं देऊ, मी तुमचं हे भाडं कसं तुम्हाला परत करू. त्यावर तो म्हणाला ओ यू शॅल सी मी सम डे, ऑल राईट, तुम्ही मला कधीतरी पाहालच, आपली कधीतरी भेट होईलच, असा तो म्हणाला चिअरफुली. आणि असं म्हणत असताना त्याचा चेहरा हा अत्यंत प्रसन्न होता, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही असा उपकार केल्याचा भाव नव्हता, किंवा कुठलंही नाराजी नव्हती, किंवा हा व्यक्ती आता मला पैसे देणार नाही, माझं नुकसान झालं, अशी कुठलीही भावना त्या कंडक्टरच्या चेहऱ्यावर दिसून आली नाही. ही टर्न गो अवे अँड देन लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आणि हा प्रसंग घडत असतानाच अचानक परत मी माझ्या बटव्यामध्ये परत मी हात चालवायला सुरुवात केले, आणि लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स, आणि हे करत असताना त्या ठिकाणी मला एक शिलिंग आढळलं, म्हणजे मला काही पैसे आढळले. आणि मग मी ती शिलिंग कंडक्टरला दिलं, आणि अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, म्हणजे आता अकाउंट जे होतं, जे देणं घेणं होतं ते आता सर्व सेटल झालं होतं, कुठलंही आता मला देणं राहिलं नव्हतं. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेझर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी.
पण हे झाल्यानंतरसुद्धा, मी त्याला पैसे दिल्यानंतरसुद्धा तो जो ग्लो होता प्लेझरचा, जो आनंदाची एक चमक होती, जी माझ्याही चेहऱ्यावर होती आणि कदाचित ती त्या कंडक्टरच्याही चेहऱ्यावर होती, ती चमक मात्र लेसन झाली नाही, कमी झाली नाही. मला त्या ठिकाणी दिसलं की एक अतिशय चांगला गुड नेचर्ड पर्सन, आणि त्याची जी ॲक्शन होती ती मला बरीचशी शिकवून गेली. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टू वॉज ट्रॅम्पल्ड. काही दिवसांनी परत मी एका बसमध्ये होतो आणि अचानकच माझा एक सेन्सिटिव्ह टू म्हणजे माझं एक बोट माझ्या पायाचं एक बोट वॉज ट्रॅम्पल्ड. ते क्रश करण्यात आलं, कोणीतरी त्यावर पाय ठेवला. ऑर ऑन रॅदर हेविली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. मी पेपर वाचत बसलो होतो किंवा काहीतरी वाचत बसलो होतो, त्यावेळेला कुणीतरी माझ्या टोवर ट्रॅम्पल्ड केलं, माझ्या टोला क्रश केलं, त्याच्यावर पाय ठेवला. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. आणि मी आता वर बघितलं, मला फार राग आला होता, मला फार ॲगोनी म्हणजे मानसिक यातना पण झाल्या होत्या, म्हणजे मला ते फार दुखलं होतं, मला त्याचा फार त्रास झाला होता. जेव्हा मी वर बघितलं, आय सॉ माय फ्रेंड, आणि मी त्याच फ्रेंडला बघितलं जो तो कंडक्टर होता. ऑफ द चिअरफुल काउंटिनन्स, ज्याचं जे फेस होतं, काउंटिनन्स म्हणजे फेस, ते चिअरफुल होतं. त्याही वेळेला ते अतिशय प्रसन्न असं फेस होतं. आणि जसं मी वर बघितलं तर तो म्हणतो, सॉरी सर, ही सेड. त्यानं मला लगेच सॉरी म्हटलं. परत तो म्हणाला, आय नो दीज आर हेवी बूट्स, गॉट ॲम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय ॲम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आता तो मला म्हणाला की सॉरी सर, मला माहीत आहे की माझ्या पायात जे बूट्स आहे ते हेवी बूट्स आहे आणि मी हे याच्यासाठी वापरले. गॉट ॲम बिकॉज म्हणजे मी याच्यासाठी वापरत आहे की माझे स्वतःचे फीट गेट ट्रॉड म्हणजे माझे स्वतःचे फीट लोकांच्या पायांनी क्रश व्हायचे, मला फार यातना व्हायच्या, माझे बोटं फार दुखायचे. पण आता आय ॲम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स, पण आता मी बूट घालून असल्यामुळं मी लोकांचे पाय चिरडत आहे. तर अशा थोड्याशा ह्युमरस स्टाईलने तो त्या ठिकाणी बोलला, एका म्हणजे विनोदी शैलीने तो त्या ठिकाणी बोलला. होप आय डिडंट हर्ट यू सर, मला आशा आहे सर की मी तुम्हाला फार हर्ट केलं नसेल. तो कंडक्टर लेखकाला म्हणाला. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्यानं मला हर्ट केलं होतं, माझा टो फार दुखला होता, परंतु तो एवढा नाईस होता, एवढा छान होता, एवढा प्रसन्न आणि चांगल्या स्वभावाचा होता की मी त्याला म्हटलं की तुम्ही असं काहीच केलं नाही, तुमच्याकडून माझा टो बिलकुलच दुखलं नाही. आय अश्युअर्ड हिम म्हणजे मी त्याला खात्री करून दिली की तुमच्यामुळे मला काहीही नुकसान झालं नाही. आफ्टर धिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्या मार्गाने जात होतो, त्याच्या बसमधून प्रवास करत होतो, तेव्हा मी त्या व्यक्तीची, त्या कंडक्टरची प्रत्येक ॲक्टिव्हिटी मी ऑब्झर्व करत होतो, निरीक्षण करत होतो की तो लोकांसोबत कसा व्यवहार करतो, कसा वागतो. अँड फाउंड अ क्युरियस प्लेझर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि जेव्हा जेव्हा मी त्याला बघत होतो त्यावेळेला त्याचं नेचर हे कॉन्स्टंट होतं, स्थिर होतं, तो गुड नेचर्ड होता, तो नेहमीसाठीच चांगल्या स्वभावाचा होता. ही सीम्स टू हॅव ॲन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. ही सीम्ड, तो भासला, तो दिसला की जणू काही त्याच्याकडे इनएक्झॉस्टिबल म्हणजे कधीही न संपणारा, अनलिमिटेड असा फंड आहे. कशाचा? पेशन्स, संयमाचा. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल, आणि त्याच्याकडे असे काही गिफ्ट्स आहे की तो त्याच्या पॅसेंजरला कम्फर्टेबल फील करतो. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग, मी नोटीस केलं की जर पाऊस पडत असेल, ही वूड रॅन अप म्हणजे तो वर धावायचा म्हणजे ती बस डबल डेकर बस होती. एक पाऊस जर येत असेल तर तो वर धावायचा, द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. आणि तो लगेच वर धावायचा आणि लोकांना सांगायचा की जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर खाली या, खाली रूम आहे, रूम इनसाइड म्हणजे खाली जागा आहे.
म्हणजे तो एवढा कर्टियस होता. विथ ओल्ड पीपल ही वॉज अ कन्सिडरेट ॲज अ सन. ओल्ड पीपलसोबत तो असा वागायचा की जणू काही तो त्यांचा मुलगा आहे. अँड विथ चिल्ड्रेन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. आणि मुलांसोबत तो असा वागायचा सॉलिसिटस म्हणजे असा व्हेरी केअरिंग ॲज अ फादर की जणू काही तो त्यांचा वडील आहे. ही हॅड इव्हिडेंटली अ पेक्युलिअरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि त्याच्या हृदयामध्ये यंग पीपलसाठी वॉर्म प्लेस होतं, एक उबदार भावना होती, एक चांगली भावना होती. हे इव्हिडेंटली म्हणजे स्पष्टपणे आपल्याला दिसत होतं. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि यंग पीपलसोबत तो वॉर्म फिलिंग्स शेअर करायचा आणि इंडल्ज व्हायचा, मिक्सअप व्हायचा. काही मेरी जेस्ट म्हणजे काही आनंदी अशा थट्टा मस्करी तो त्या ठिकाणी त्या लोकांसोबत करायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन अ बोर्ड. आता जर त्याच्या बोर्डवर त्याच्या बसमध्ये जर एखादा ब्लाइंड मॅन असेल, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली. आता त्या आंधळ्या माणसाला केवळ बसच्या उतरवणे हेच त्याच्यासाठी पुरेसं नव्हतं. ऑन द पेवमेंट म्हणजे रोडवर. ही वूड कॉल टू बिल. त्यावेळेला तो बिलला कॉल करायचा. बिल म्हणजे ड्रायव्हरचं नाव. इन फ्रंट टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस. आणि ड्रायव्हरला सांगायचा की थोडा वेळ तू थांब, मी या आंधळ्या व्यक्तीला थोडा दूर सोडतो. अक्रॉस द रोड ऑर राऊंड द कॉर्नर म्हणजे एखादा रोड क्रॉस करायचा किंवा त्या आंधळ्या व्यक्तीला तिथून लगेचच जवळपास जर कुठं जायचं असेल तर तो तिथपर्यंत त्याला त्याच्या रोडपर्यंत सोडायचा. ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. In short, I found that he irradiated such an atmosphere of good tempered and kindness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आता मला माहीत झालं, आय फाउंड म्हणजे मी शोधलं की तो कसा होता. ही इरॅडिएटेड म्हणजे तो प्रोड्यूस करायचा. काय प्रोड्यूस करायचा? सच ॲन ॲटमॉस्फिअर. एक असं वातावरण तो प्रोड्यूस करायचा की त्यामध्ये गुड टेम्पर्ड आणि काइंडनेस असायचं. गुड टेम्पर्ड म्हणजे चांगला स्वभाव, चांगल्या भावना आणि दया. चांगलं वातावरण तो त्याच्या स्वभावाने तयार करायचा, निर्माण करायचा. दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन. आणि त्याच्यासोबत जो प्रवास होत होता तो एक लेसन राहायचा, एक आपल्या जीवनामध्ये बोध मिळायचा त्यामधून. नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स की आपल्यामध्ये नैसर्गिक कर्टसी आणि गुड मॅनर्स कसे असायला पाहिजे हे जर कुणाकडून शिकण्यासारखं असेल तर ते त्या कंडक्टरकडून शिकण्यासारखं होतं. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. आता मला जे भावलं, माझ्या मनाला जे स्ट्रक झालं, भावलं, मला जे पटलं पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. तो ते काम विथ ईज करायचा म्हणजे समाधानानं करायचा, शांतीनं करायचा. म्हणजे बा कुठलं तरी काम कुणीतरी फोर्स करत आहे म्हणून तो करायचा नाही, तो ते काम अतिशय मनातून करायचा. ए बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस. जर काही बॅड मॅनर्स इन्फेक्शियस असतील, त्यांचा संसर्ग दुसऱ्या लोकांना होत असेल, सो ऑल्सो गुड मॅनर्स. तर गुड मॅनर्सचा सुद्धा संसर्ग अशाच प्रकारे होतो. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. आता बऱ्याच वेळेस असं होते की आपल्यासमोर जर एखादा एन्काउंटर होत असेल इनसिव्हिलिटीचं म्हणजे असभ्यपणा घडत असेल, कोणी आपल्याशी असभ्य वर्तन करत असेल, ॲप्ट म्हणजे आपण त्याला योग्य समजतो की आपण सुद्धा अनसिव्हिल झालं पाहिजे, त्यालाच आपण योग्य समजतो. बट इट इज ॲन अनयुजली अनकाउथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. आता एखादा अनसिव्हिल पर्सन आपल्यासमोर असेल तर होऊ शकते आपण त्याच्यासोबत अनसिव्हिल होऊ शकतो. परंतु जर एखादा सनी पीपल असेल, सनी म्हणजे ज्याचा चेहरा अत्यंत प्रसन्न आहे, उजळलेला आहे, हसरा आहे, अशा सनी पीपलसोबत आपण डिसॲग्रीएबल कसं काय राहू शकतो. म्हणजे एखाद्या मूर्खासोबत आपण मूर्खपणा करू, पण एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत जर आपण मूर्खपणा करत असू तर आपण अनकाउथ आहो म्हणजे असभ्य आहो असं लेखकाला इथं म्हणायचं आहे. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. प्रत्येक ऋतूतलं हवामान हे चांगलंच असतं, परंतु तरीही आपण प्रत्येक ऋतूतल्या हवामानाला काहीतरी नाव ठेवतो.
म्हणजे ते हवामान या ठिकाणी एका सनी पीपलसारखं आहे, पण त्यालाही आपण नाव ठेवतो तर हे असं होईल. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेट किट्स. किट्स हे इंग्लिश लिटरेचरमधले वेल नोन पोएट्स आहे. तर त्यांचं एक वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे की नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. म्हणजे माझं जे स्पिरिट आहे, माझं मन, माझा आत्मा, माझं हृदय हे कशानेही क्लिअर अप होत नाही, साफ होत नाही, स्वच्छ होत नाही, जसं की ते एखाद्या फाईन डेने होते. म्हणजे एखादा जर फाईन डे असेल, सुंदर दिवस असेल, छान दिवस असेल, तर तो दिवस माझ्या हृदयाला, माझ्या मनाला स्वच्छ करतो. And a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. आणि जे फाईन पर्सन असतात, चीअरफुल पर्सन असतात, ते ज्या वेळेला डिसेंड्स करतात म्हणजे उतरतात ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस, म्हणजे आपल्यासारख्या ग्लुमिएस्ट पर्सनसोबत जेव्हा ते येतात, सोबत येतात, ग्लुमिएस्ट म्हणजे अत्यंत दुःखी, अशा लोकांसोबत जेव्हा हे लोक एकत्र येतात, तर त्या ठिकाणी बेनेडिक्शन म्हणजे ब्लेसिंग, ते आपल्याला काहीतरी आशीर्वाद देतात किंवा आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतो ऑफ अ फाईन डे, आणि तोच असतो एक फाईन डे. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द फोलाईट कंडक्टर्स बस. आणि अशा प्रकारे त्या कंडक्टरच्या वर्तनामुळं त्याच्या बसचं जे वेदर होतं, वातावरण होतं, ते अत्यंत फोलाईट होतं आणि छान होतं. अँड हिज ओन ॲक्टिव्हिटी अँड हिज ओन सिव्हिलिटी हिज कन्सिलिएटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग अफेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि त्याच्या बसचं जे वातावरण आहे ते कशामुळं आहे, त्याची ओन सिव्हिलिटी, तो स्वतः जेवढा सुसभ्य आहे, सुसंस्कृत आहे, त्यासोबतच हिज कन्सिलिएटरी म्हणजे तो अशा स्वभावाचा आहे की ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग्स, म्हणजे तो लोकांचं मन जिंकणारा आहे. तो लोकांना अशा प्रकारे ॲड्रेस करतो, म्हणजे असं काही नाव घेतो, असा बोलतो की लोकांचं तो मन जिंकतो. तो गुड ह्युमर्ड आहे, चांगल्या स्वभावाचा आहे, तो चांगल्या प्रकारे लोकांची थट्टा मस्करी करतो आणि अशामधूनही तो लोकांना आनंद देतो. तर त्याचं बिअरिंग म्हणजे त्याचं वर्तन हे सर्व इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स, आणि या सर्व गोष्टींचं इन्फेक्शन त्याच्या पॅसेंजरला होते. म्हणजे इन्फेक्शन कशाचं, त्याच्या सद्गुणांचं, त्याच्या चांगुलपणाचं इन्फेक्शन, त्याच्या चांगुलपणाची लागण पॅसेंजरला होते. म्हणजे पॅसेंजरलासुद्धा त्याच्या चांगुलपणाचा फायदा होतो. इन लाईटनिंग देअर स्पिरिट ही लाईटन हिज ओन टास्क. तर स्वतःचं स्पिरिट लाईटनिंग करत आहे, तो स्वतःचा आत्मा लाईटनिंग करत आहे, प्रकाशित करत आहे. आणि हे करत असतानाच हे लोकांची मने प्रकाशित करत आहे, आणि हे करत असतानाच तो स्वतःचं कामही तेवढंच प्रकाशमान करत आहे. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. त्याची जी गेटी होती, गेटी म्हणजे प्रसन्नता, त्याचं ते दिसणं होतं, ती गेटी कुठलीही वेस्टफुल नव्हती, वाया जाणारी नव्हती, परंतु ती एक इन्व्हेस्टमेंट होती. ती अशी इन्व्हेस्टमेंट होती म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा फक्त त्यालाच होत नव्हता, तर लोकांनासुद्धा होत होता. आणि इन्व्हेस्टमेंट काय होती, तर त्याचं गुड कर्टियसनेस, त्याची गेटी, त्याचं चांगलं नेचर. तर ह्या गोष्टी आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. आता मी त्याला बऱ्याच दिवसापासून मिस करत आहे, कारण माझा रूट बदलला. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनादर रोड. पण मला आशा आहे की तो त्याचं जे सनशाईन आहे, त्याचं जे सनी फेस आहे, त्याचं जे हास्य आहे, तो कुठल्या तरी रोडवर लोकांवर उधळत असावा. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड, म्हणजे तो आता फारच वाईडली डिफ्युज्ड म्हणजे तो फारच विखुरलेला, विस्तारलेला असू शकणार नाही, म्हणजे तो फार दूरपर्यंत माझ्यापासून दूर राहू शकणार नाही. इनर रॅदर ड्रॅब वर्ड, म्हणजे हे जे वर्ड आहे हे रॅदर ड्रॅब आहे, कंटाळवाणं, दुःखद असं जग आहे. आणि हे जग शेवटी फार मोठं नाही, छोटंच आहे. कुठं ना कुठं त्याची माझी भेट नक्कीच होईल. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनेग्रीक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि मला कुठलाही खेद होत नाही
मला कुठलंही ॲपॉलॉजी वाटत नाही, दुःख वाटत नाही, मी कुठलंही खेद व्यक्त करत नाही की मी रायटिंग करत आहे एका अननोन बस कंडक्टरवर. आणि काय करत आहे रायटिंगमध्ये? पॅनेग्रिक म्हणजे त्याची प्रेज करत आहे, त्याची प्रशंसा करत आहे. If Wordsworth could gather lesson of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lesson in conduct from the one who shows how a very modest calling may be dignified by good tempered and kindly feelings. तर लीच गॅदरर पासून वर्ड्सवर्थ सारखा मोठा कवी तो त्याच्याकडून शहाणपणाचे लेसन घेतो. म्हणजे एक गरीब, किडे वेचणारा, किडे काढणारा, किड्यांना एकत्र करणारा कुठला तरी गरीब व्यक्ती, तर वर्ड्सवर्थ सारखा महान असा कवी त्याच्याकडून काहीतरी शिकू इच्छितो, त्याच्याकडून काहीतरी शहाणपण घेतो. त्याच्याकडून शहाणपण घेताना वर्ड्सवर्थला काही वाईट वाटत नाही, लहानपण वाटत नाही. आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन. मला वाटते की आपण तर त्या वर्ड्सवर्थच्या तुलनेमध्ये फार लेसर आहो, फार कमी आहो. मग आपण चांगल्या कंडक्टमधून का लेसन घ्यायचा नाही? फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर्ड अँड काइंडली फिलिंग्स. की असे काही लोक आहेत की त्यांचं जे वर्तन आहे त्या वर्तनामध्ये मॉडेस्ट कॉलिंग आहे, म्हणजे अतिशय विनम्रता आहे. जसा वर्ड्सवर्थ महान बनला, थोर बनला, कारण त्यानं सुद्धा एका गरीबाकडून काहीतरी शिकवण घेतली आणि शिकवण घेताना त्याने कुठलीही लाज बाळगली नाही. तर आपण सुद्धा ज्या व्यक्तीकडून आपल्याला काही घेता येईल, ज्या व्यक्तीमध्ये काही क्वालिटी आहे, मग तो गरीब असो की श्रीमंत असो, त्या व्यक्तीमधल्या ज्या क्वालिटीज आहे, जे चांगले गुण आहे ते आपण अंगीकारले पाहिजेत. आणि जर आपण असं केलं तर आपण डिग्निफाय होऊ शकतो. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज had a chilling effect upon these little abilities of behavior that sweeten the general air. लेखक म्हणतो की युद्धाचं वातावरण असल्यामुळे काय झालं की चिलिंग इफेक्ट आला होता. म्हणजे एक चिलिंग म्हणजे एक बोचरी थंडी, सगळीकडे बोचरी थंडी आली होती. लिटिल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर, आपलं जे बिहेवियर आहे, वर्तन आहे, सभ्यपणाचं जे वर्तन आहे त्यामध्ये एक बोचरेपणा आला होता. लोक एकमेकांना चांगल्या नजरेनं पाहत नव्हते. पूर्वी जी एअर स्वीटन होती तीच एअर आता चिलिंग झाली होती. म्हणजे गोड वाटणारी जनरल हवा आता कशी झाली होती? कडू झाली होती किंवा बोचरी झाली होती. ती हवा आता फार चांगली वाटत नव्हती. तर याला कारण काय होतं? वॉर सिच्युएशन. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. आता आपण ही सिव्हिलिटी जी आहे, जी सभ्यता आपण गमावली आहे युद्धामुळे किंवा आपल्या बॅड मॅनर्समुळे, ती सिव्हिलिटी आपण परत वापस मिळवू शकतो. इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल. जर आपण आपलं जीवन काइंडली केलं, स्वतः दयाळू बनलो, लोकांच्या प्रती करुणा ठेवली आणि टॉलरेबल असलो, म्हणजे आपण थोडे संयमी असलो, काही गोष्टी आपल्याला सहनही करता आल्या पाहिजे. जर असं आपण केलं तर आपण सिव्हिलिटीजला बॅक आणू शकतो. आपण जुनी सभ्यता परत आणू शकतो. वी कॅनॉट गेट देम बॅक्ड बाय इन्व्होकिंग द लॉज. पण आपण जर असा विचार केला, चला आपण कायद्यानुसारच सर्व काही करू, कायद्याचा वापर करू, की आम्ही कायद्यानुसार सर्व काही मिळू, तर आपण ती सभ्यता परत मिळू शकणार नाही. कारण सर्वच गोष्टी कायद्याने मिळत नसतात. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angles. आता आपण जर विचार केला की चला पोलिसमॅन आहे, तो आपल्याला न्याय देईल, आपलं रक्षण करेल. ठीक आहे, मान्य आहे की तो समाजाचा एक महत्त्वाचा सिम्बॉल आहे, महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि लॉ इन्स्टिट्यूशन ज्या आहेत, ज्या कायद्याच्या इन्स्टिट्यूशन आहे, न्यायिक संस्था आहे, तर ते सुद्धा समाजाचे एक महत्त्वाचे घटक आहे. परंतु तरीही दे आर लोअर दॅन द अँगल्स. लोअर दॅन द अँगल्स याचा अर्थ आहे की इट मीन्स लेस दॅन परफेक्ट. म्हणजे दे आर नॉट परफेक्ट. ते परफेक्ट नाही, परफेक्टपेक्षा थोडे कमी आहे. म्हणजे कुठला पोलिसमॅन किंवा कुठलीही लॉ इन्स्टिट्यूशन
समाजाला सिव्हिलाइज करू शकत नाही, जेवढं की समाजातील लोकच त्या सोसायटीला सिव्हिलाइज करू शकतात. परस्परांमध्ये प्रेम आणि आपुलकीची भावना ठेवून, परस्परांचा आदर ठेवून ज्या गोष्टी घडू शकतात त्या गोष्टी कायद्याने किंवा पोलिसाच्या धाकाने, भीतीने त्या घडू शकणार नाही. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. आता लॉ काय करेल? आपलं रक्षण करेल. कशापासून? अगेन्स्ट मटेरियल अटॅक. आपल्यावर कुठला अटॅक जर झाला तो मटेरियल म्हणजे कुठल्या वस्तूचा अटॅक, कोणी आपल्याला मारत असेल, कुठली वस्तू मारत असेल तर मटेरियल अटॅकपासून आपलं रक्षण लॉ करणार आहे. परंतु जर तुमच्यावर शाब्दिक अटॅक होत असेल तर त्याच्यापासून तुमचं रक्षण होणार नाही. लोक जर तुमच्यासोबत चांगलं वागत नसेल म्हणजे तो एक तुमच्यावर अटॅकच आहे, परंतु त्या अटॅकच्या विरोधामध्ये आपल्याला कुठल्याही लॉ इन्स्टिट्यूशनपासून कुठलंही संरक्षण मिळू शकत नाही. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. आता या ठिकाणी परत लिफ्टमॅनचं उदाहरण घेतलेलं आहे की लिफ्टमॅनने काय केलं तर त्याने त्याच्या मॉरल ॲफ्रॉन्टला फिजिकल व्हायलन्सने उत्तर दिलं. म्हणजे मॉरल ॲफ्रॉन्ट म्हणजे त्याचा अपमान झाला होता, इन्सल्ट झाला होता. पण तो इन्सल्ट कशामुळे? इन्सल्ट बाय someone's face, someone's behavior or someone's language, याला म्हणतात मॉरल ॲफ्रॉन्ट, की जो कायद्यामध्ये कुठलाही गुन्हा ठरू शकत नाही आणि त्याच्यासाठी कुठलाही व्यक्ती त्याचा बदला घेऊ शकत नाही. पण या ठिकाणी लिफ्टमॅनने बदला घेतला आणि बदला कसा घेतला तर फिजिकल व्हायलन्स करून. तर अशा गोष्टी सिव्हिलिटीला रिस्टोअर करू शकणार नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. लेखक या ठिकाणी म्हणतो की मला त्याला सुचवायचं आहे, त्या लिफ्टमॅनला मला सुचवायचं आहे की तो त्या पॅसेंजरचा बदला अतिशय सप्टल म्हणजे मार्मिक पद्धतीने आणि एका इफेक्टिव्ह पद्धतीने घेऊ शकला असता जर त्याने त्या जेंटलमनला म्हणजे जो पॅसेंजर होता त्याला ज्याने प्लीज म्हटलं नाही त्याला जर नम्रतापूर्वक ट्रीट केलं असतं तर. ही वूड हॅव हॅड द व्हिक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ. आणि जर त्यानं असं केलं असतं तर त्याने आपल्या रूढपणावर, उद्धटपणावर म्हणजे बूरवरच विजय प्राप्त केला नसता तर त्याने स्वतःवर पण विजय प्राप्त केला असता. अँड दॅट इज द व्हिक्ट्री दॅट काउंट्स. आणि हाच तर खरा विजय आहे. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री. जे पोलाइट मॅन असतात, जे नम्र लोक असतात, कदाचित त्यांच्याकडे मटेरियल ॲडव्हान्टेज नसेल, त्यांच्याकडे घर, गाडी, बंगला, पैसा, सोनं नाणं हे कदाचित नसेल, पण त्यांच्याकडे स्पिरिच्युअल व्हिक्ट्री असते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा विजय झालेला असतो. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. आणि मला आता कमेंट करावंसं वाटतं, प्रशंसा करावीशी वाटते एका व्यक्तीची. त्याचं नाव आहे चेस्टरफील्ड आणि त्याची एक स्टोरी लिफ्टमॅनला सांगावीशी वाटते. आता हे चेस्टरफील्ड कोण होते तर हे होते एक वेल नोन ऑथर, इंग्लिश स्टेट्समॅन आणि पॅट्रॉन ऑफ लेटर्स इन इंग्लंड. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेवमेंट्स ऑफ टुडे. त्या काळामध्ये लंडनमधील रस्त्यांच्या बाजूला पेवमेंट्स नसायचे. पेवमेंट्स म्हणजे फरसबंदी किंवा चेकर्स वगैरे लावलेले जसे आज आपल्याला दिसतात. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. आणि आता रस्त्याच्या बाजूला एक वॉल होती. वॉल म्हणजे एक छोटा उंच भाग, तो दोन्हीही बाजूंना पसरलेला असतो. त्या रस्त्यावरून लोक पावसाळ्यामध्ये ये जा करतात, आपले पाय ओले होऊ नये किंवा चिखलामध्ये भरू नये म्हणून. आता एक व्यक्ती त्या वॉलवरून इकडे येत होता आणि चेस्टरफील्ड त्याच वॉलवरून तिकडे जात होते. दोघांचीही वॉल सेम होती. आता ते दोघं एकमेकासमोर आले. त्यावेळेला तो व्यक्ती काय म्हणतो बघा, आय नेवर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल. जसे ते दोघंही एकमेकांच्या समोर आले तो व्यक्ती म्हणतो की मी ही वॉल आता कुठल्याही स्काउंड्रलसाठी सोडणार नाही. म्हणजे कोणत्याही लुच्च्या लफंग्या माणसासाठी मी ही वॉल देणार नाही. म्हणजेच काय तर मी या वॉलच्या खाली उतरणार नाही.
सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आणि त्या माणसाने असं चेस्टरफील्डला म्हटलं. यावर चेस्टरफील्ड त्याला म्हणाले, आय ऑलवेज डू. मी मात्र असं नेहमीच करतो. सेड चेस्टरफील्ड स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि असं म्हणत त्यांनी आपला पाय रोडवर ठेवला. आता त्यांनी जे म्हटलं की आय ऑलवेज डू, मी असं करतो, म्हणजेच काय तर तुझ्यासारख्या लुच्च्या लपंग्यासाठी मी असं नेहमीच करतो असं त्यांना म्हणायचं होतं. आणि इनडायरेक्टली त्यांना त्यांचा बदला घ्यायचा होता. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. मला आशा आहे की लिफ्टमॅन या ठिकाणी नक्कीच आपल्या मताशी सहमत असेल की चेस्टरफील्ड यांनी जो बदला घेतला विदाऊट फ्लिंगिंग दॅट पर्सन इन टू द मड, त्यांनी केवळ आय ऑलवेज डू असं म्हणून जो बदला घेतला तो बदला अधिक स्वीट होता दॅन जर त्यांनी त्या व्यक्तीला चिखलामध्ये फेकून दिलं असतं. त्याच्याही पेक्षा त्यांनी चिखलामध्ये न फेकून देताही जो बदला घेतला तो अतिशय महत्त्वाचा आणि स्वीट होता. आणि अशा प्रकारे ऑन सेईंग प्लीज या पाठाचा सेकंड आणि लास्ट पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि मला आशा आहे की हा पार्ट आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.